विचार कौन सांगणार है आज? कोणाचा टर्न है? चलो आओ, जल्दी आओ, होल्ड योर हैंड। आप भी बताओगे, आ जाओ, कम यहाँ पे सेंटर में। नमस्कार मित्रांनो। नमस्कार। माझे नाव आदित्य, इयत्ता 7वी। आजचा सुविचार निसर्ग हाच मानवाचा गुरु होय। नमस्कार मित्रांनो। नमस्कार। माय नेम इज कुणाल, इयत्ता 7वी। आजचा विचार, विद्यार्थी हा ज्ञान सागरात वाहणारा मासा आहे। आणि आपण आदर्श विद्यार्थी बनलो पाहिजे। कसे विद्यार्थी बनलो पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला ध्यानधारणेची गरज असते। आपण रोज परिपाठामध्ये गायत्री मंत्र घेतो, ध्यान मंत्र घेतो। ध्यान मंत्र घेतो की नाही आपण? पण आपण फक्त 2 मिनिटासाठी ध्यान करतो। हे ध्यान आपल्याला थोडा जास्त वेळ करायचं आहे। त्याच्यासाठी ध्यान करण्याची एक क्रिया आहे, त्याला म्हणतात आनापान क्रिया। कोणाचं नाव आहे? आनापान। कोणती क्रिया? आनापान। बोला सगळ्यांनी, आनापान क्रिया। आनापान क्रिया। आनापान म्हणजे काय? आन म्हणजे श्वास आत घेणे, आन म्हणजे श्वास आत घेणे, आणि अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे। आपण बघा श्वासोश्वास करत असतो ना, श्वास आत घेतो, बाहेर सोडतो, आत घेतो, बाहेर सोडतो। तर आपल्या श्वासांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय, त्याला आपण म्हणतो आनापान। त्याला काय म्हणतो? आनापान। मग आता आनापान करायचं का? जसं तुम्हाला म्हटलं की आपलं मन कसं असतं? चंचल असतं। काही लोक इथे बसलेले आहेत, पण काय विचार करतायत? मम्मीने काय भाजी केली असेल। काही इथे बसलेत, काय म्हणतायत? ताईची खिचडी झाली असेल का? समजलं की नाही? बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर। म्हणजे मन कसं असतं? वडाय असतं। बघा ती गुरंढोरं असतात, आपण त्यांना शेतापासून दूर हाकलतो, पण ती काय करतात? परत शेताजवळ येतात पीक खायला, बरोबर? तसं आपलं मन असतं, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर। 10 मिनिटाचा आनापान आपण सुरू करू पहिले, आणि मग नंतर मोठं घेऊ। बोलायचं नाही। जर आपलं मन विचलित झालं, लगेच थोड्या वेळात त्याला कुठे आणायचं? श्वासांवर। सरळ बसा, सरळ बैस ग म्हातारी, का तू पाठीचा कणा ताट, पाठ अशी सरळ कर। व्हेरी गुड। तोंड पण बंद ठेवा। श्वास तोंडाने घ्यायचा नाही, नाकानेच घ्यायचा आहे। सारे लक्ष नाकाच्या दरवाज्यांवर केंद्रित करून जाणत राहा। मुलांनो, चला मुलींनो, 10 मिनिटे आनापान साधनेचा अभ्यास करूया। आरामात बसा, सुखपूर्वक बसा। कंबर, पाठ, मान सरळ ठेवा, डोळे बंद ठेवा। ध्यानाच्या वेळी नेहमी डोळे बंद राहणार। डोळे उघडले तर मन भटकेल, तर डोळे बंदच ठेवा। तोंड पण बंद ठेवा। श्वास तोंडाने घ्यायचा नाही, नाकानेच घ्यायचा आहे। सारे लक्ष नाकाच्या दरवाज्यांवर केंद्रित करून जाणत राहा। श्वास आत येत आहे तर आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे तर बाहेर जात आहे। हा श्वास आला, हा श्वास गेला, हा श्वास आला, हा श्वास गेला। श्वासावर मन टिकवून ठेवा। मन भटकलं तर त्याला परत श्वासावर घेऊन या। मनाला नाकाच्या दरवाज्यांवर टिकवून ठेवा।
घट्टपणे टिकवून ठेवा. एका पहारेकऱ्याप्रमाणे, एका द्वारपालाप्रमाणे खूप जागरूक, खूप सावधान. एक पण श्वास नकळत आत येता कामा नये. एक पण श्वास नकळत बाहेर जाता कामा नये. एका एका श्वासावर पहारा ठेवा. प्रत्येक श्वासावर पहारा असू द्या. खूप जागरूक. मंगल मैत्री करण्यासाठी आपण थोडा वेळ मंगल मैत्रीचा अभ्यास करूया. मंगल मैत्री का अभ्यास. तो अब मेरे पीछे पीछे बोल. मेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होए रे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल खूब मंगल हो, खूब कल्याण हो, खूब भला हो. ध्यान मंत्र बोलिए अब मेरे पीछे. शनम आत्मानुसंधानम, पापम दहति कोटिशा, अन्यथा पाप विध्वंसम, न भवेत कोटि पुण्यता. आता आपले दोघे हात मागे घ्यायचे आहेत पाठीकडे आणि खाली वाकायचंय. जमिनीला डोकं स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. वाका खाली, जमिनीला डोकं टेकवा. प्रयत्न करा सर्वांनी. पुढे पुढे. वरती या. ओम शांती शांती शांती. हातावर हात सोडा. आपल्या डोळ्यांवरून फिरवा आणि हळूहळू डोळे उघडा. आनापान क्रिया केल्यानंतर तुला कसं वाटलं? शांत वाटलं. अजून छान वाटलं. व्हेरी गुड. कोण सांगेल अजून? बेटा उभी राहा. आनापान क्रिया केल्यानंतर तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. अजून कोण सांगेल? उभा राहा बेटा. आपण आनापान क्रिया केली, ध्यान धारणा केली, तुला कसं वाटतंय? चांगलं वाटत आहे. अजून काय वाटतंय? आपण ही क्रिया रोज करू असं वाटतंय. व्हेरी